सो हाय फ्रेंड्स, मी आता सध्या एक ॲडव्हेंचर करायला आलो आहे. माझं एक बकेट लिस्टमधलं ॲडव्हेंचर आहे, ते करायला आलेलो आहे. सो आता सांगतो तुम्हाला, दाखवतो. बकेट लिस्टमधलं एक मोठं ॲडव्हेंचर आहे, त्यातलं एक छोटं ॲडव्हेंचर करायला आलेलो आहे. सो स्टे ट्यून. आणि मी आता सध्या कामशेतमध्ये आहे. सो ब्युटिफुल, खूप ब्युटिफुल, म्हणजे पूर्ण डोंगर वंगर पूर्ण एकदम भारी आहे. रस्ते तर काय रोमॅन्टिक आहेत. वाव. सो लेट्स गो. मी या नेचरमध्ये ना हरवून जाऊ शकतो. जर हरवलं तर माझ्या मम्मी पप्पांना फक्त कळवा, ओके. सो गाईज, आपण आलेलो आहे माझ्या डेस्टिनेशनवर. पण मला जे ॲडव्हेंचर करायचं आहे ते अजून मी स्टार्ट नाही केलं आहे. सो मी एक शूट दाखवतो आहे की कसं आहे पूर्ण. आता थोड्या वेळाने मी ॲडव्हेंचर दाखवलं. आता मला हे इथून वर चालत बोलवलेलं आहे. हो, खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. काय सांगू तुम्हाला. असा काही रस्ता आहे. लेट्स गो. मी माझ्या मित्राला बोलवलं होतं की चल म्हणून. त्या हरामीने पहिले पण त्याच्या गर्लफ्रेंडमुळे, म्हणजे आता त्याची बायको होती, तर मला म्हटलं की मला ती भेटायला येणार आहे. सो मी आता येऊ नाही शकत. त्याचं नाव नाही घेणार, पण धूळ. हां. सो फर्स्ट टाईम त्यांनी काय म्हणतात, त्यांनी कॅन्सल केलं. सेकंड टाईम पण त्यांनी कॅन्सल केलं. थर्ड टाईम मी सोबत आलो आहे, एकटाच आलो आहे. आता कोणी सोबत नाही आहे. आता मी करणार आहे ॲडव्हेंचर. सो चलो, वी आर नाव गुड टू गो. अपनी मंजिल का पता शामें मलंग सी रातें सुरंग सी
आजचं माझं बकेट लिस्टमधली एक विश पूर्ण झालेली आहे आणि लवकरच मी नेक्स्ट विशकडे मी ट्राय करेन पूर्ण करायला ट्राय करेन. आणि माझी फर्स्ट एक बकेट लिस्टमध्ये हे होती विश होती की मी कुठेतरी असं अननोन ठिकाणी फिरायला जाईल आणि तिथं मी कुठेतरी डोंगरावर जाऊन फोटोज वगैरे क्लिक करेन किंवा एन्जॉय करेन आणि ते मी ऑलरेडी केलं आहे. सेकंड बकेट लिस्टमध्ये माझी ही विश होती. आता बघू नेक्स्ट काय होतं आहे. सो बाय. आता चाललो आहे मी घरी आणि चाललो आमच्या गावा आमचा राम घ्यावा. बाय.